नि सा गा pani pani धा पा पध पध ग नि ध सा नि सा गा pani pani धा पा पध पध ग नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. नेशा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती तसेच जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे बी.डी. जेट्टी. बी.डी. जेट्टी यांचे पूर्ण नाव बसप्पा दानप्पा जेट्टी असे होते. जेट्टी यांचा जन्म 10 सप्टेंबर 1912 रोजी सध्याच्या कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील जामखंडी तालुक्यातील सावळगी येथे एका कन्नड भाषिक लिंगायत कुटुंबात झाला. त्यांचे पालक दानप्पा जेट्टी आणि संगम्मा जेट्टी होते. जेट्टी यांनी पी.बी. हायस्कूल जामखंडी येथे शिक्षण घेतले आणि राजाराम कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सायक्स लॉ कॉलेज कोल्हापूरमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. जेट्टी यांनी 1940 मध्ये जमखंडी नगरपालिकेत निवडून येण्यापूर्वी त्यांनी त्यांचे अध्यक्ष होण्यापूर्वी काही काळ जमखंडी येथे वकिली केली. ते जमखंडी राज्य विधिमंडळात निवडून आले, मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री झाले. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया जेट्टी यांचे सुरुवातीचे राजकीय जीवन. जेट्टी यांची राजकीय क्षेत्रात कारकीर्द होती. 1940 मध्ये त्यांनी जमखंडी येथे नगरपालिका सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर 1945 मध्ये जमखंडी नगरपालिकेचे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर ते जमखंडी राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले आणि जमखंडी संस्थानाच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्त झाले. शेवटी ते 1948 मध्ये जमखंडी राज्याचे दिवाण म्हणजेच मुख्यमंत्री बनले. दिवाण म्हणून त्यांनी महाराजा शंकरराव पटवर्धन यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आणि लहान रियासत भारतीय संघराज्यात समाविष्ट केली. 8 मार्च 1948 रोजी जमखंडी मुंबई राज्यात विलीन झाल्यानंतर ते पुन्हा वकिली करू लागले आणि 20 महिने ते कार्यरत होते. या कार्यकाळानंतर जेट्टी यांना विलिनीकरण झालेल्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबई राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले आणि त्यांच्या नामांकनाच्या एका आठवड्यातच त्यांना तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री बी.जी. खेर यांचे संसदीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी काही वर्षे त्या पदावर काम केले. 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांना तत्कालीन मुंबई सरकारचे आरोग्य आणि कामगार मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आणि राज्याची पुनर्रचना होईपर्यंत त्यांनी ते पद अतिशय गौरवाने भूषवले. आय एम माय ओन मॉडेल हे त्यांचे आत्मचरित्र खूप लोकप्रिय ठरले. त्यापुढील काळात म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री पुनर्रचनेनंतर जेट्टी म्हैसूर विधानसभेचे सदस्य बनले आणि 1961च्या म्हैसूर जमीन सुधारणा कायद्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या जमीन सुधारणा समितीचे अध्यक्ष होते. ज्या कायद्यात ज्याने भाडेपट्टा व्यवस्था आणि अनुपस्थित जमीनदारी रद्द केली. त्यापुढे हे विधेयक मंजूर झाले तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि कादिदल मंजप्पा महसूल मंत्री होते. 1958 मध्ये जेव्हा एस. निजलिंगप्पा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले तेव्हा काँग्रेसचे दिग्गज टी. सुब्रमण्यम यांच्या कडक आव्हानाला तोंड देत जेट्टी यांना पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले आणि 1958 मध्ये ते म्हैसूरचे मुख्यमंत्री झाले आणि 1962 पर्यंत ते कार्यरत राहिले. 1962च्या म्हैसूर विधानसभेच्या विधानसभा निवडणुकीत जेट्टी हे जामखंडी येथून पुन्हा निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य निवडून आलेल्या आमदारांचा पाठिंबा नसल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यानंतर एस. आर. कांथी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.
यानंतर मित्रांनो जाणून घेऊया जेट्टी यांची राजकीय कारकीर्द. जेट्टी यांनी 1974 साली भारताचे उपराष्ट्रपती पदही भूषविले. जेट्टी हे ऑक्टोबर 1968 ते नोव्हेंबर 1972 पर्यंत पॉंडिचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. जेट्टी यांना नोव्हेंबर 1972 मध्ये ओरिसाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मार्च 1973 रोजी नंदिनी सतपथी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी काँग्रेस सरकारने विधानसभेत बहुमत गमावल्यानंतर राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बिजू पटनायक यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा दर्शविला. पण हा पाठिंबा असला तरी जेट्टी यांनी सतपथींच्या सल्ल्यानुसार विधानसभा अधिवेशन तहकूब करण्याचा निर्णय घेतला आणि 3 मार्च 1973 रोजी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. जेट्टी यांनी मार्च 1974 पर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या काळात सल्लागारांच्या मदतीने राज्याचा कारभार पाहिला. 1974च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी ऑगस्ट 1974 मध्ये राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीत जेट्टी यांनी विरोधी उमेदवार N.E. होरो यांचा पराभव केला आणि होरो यांना मिळालेल्या 141 मतांच्या तुलनेत 521 मते जिंकली. जेट्टी हे 27 ऑगस्ट 1974 रोजी निवडून आले आणि 31 ऑगस्ट 1974 रोजी त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 11 फेब्रुवारी 1977 रोजी फखरुद्दीन अली अहमद यांच्या निधनानंतर जेट्टी यांनी त्याच दिवशी भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर जेट्टी यांनी इंदिरा गांधींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्यास सांगितले आणि मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी रद्द केली. जेट्टी यांनी 24 मार्च 1977 रोजी मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून शपथ दिली. एप्रिल 1977 मध्ये नवीन सरकारने सरकारे बरखास्त करण्याची आणि विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली. काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखालील राज्यांमध्ये जरी सुरुवातीला जेट्टी यांनी मंत्रिमंडळाची शिफारस स्वीकारण्यास कचरले असले तरी त्यांनी एका दिवसानंतर ते मान्य केले आणि 9 राज्यांमधील सरकारे बरखास्त केली. जेट्टी यांच्यानंतर 1977च्या राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर 25 जुलै 1977 रोजी नीलम संजीव रेड्डी यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया बी.डी. जेट्टी यांचे वैयक्तिक जीवन आणि कुटुंब. बी.डी. जेट्टी यांचा पणतू ध्रुव जेट्टी हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे आणि तरुणांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक ना नफा संस्था इंडियन स्टुडंट कम्युनिटीचा संस्थापक आहे. यानंतर जाणून घेऊया त्यांचे धार्मिक उपक्रम. एक अतिशय धार्मिक व्यक्ती म्हणून जेट्टी यांना ओळखले जायचे. हे बसव समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. ही एक धार्मिक संघटना होती जी 12व्या शतकातील संत, तत्त्वज्ञानी आणि लिंगायत समुदायाचे सुधारक बसवेश्वर यांच्या उपदेशांचा प्रसार करत होती. 1964 मध्ये स्थापन झालेल्या बसव समितीने लिंगायत धर्म आणि शरणांवर अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि शरणांचे वचन विविध भाषांमध्ये अनुवादित केले आहेत. ते सामाजिक उपक्रमांशी संबंधित विविध संघटनांमध्ये देखील सहभागी होते. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया जेट्टी यांचे सार्वजनिक कार्यालय. 1945 ते 48 पूर्वीच्या जमखंडी संस्थानाचे शिक्षण मंत्री. 1948 जमखंडीचे मुख्यमंत्री म्हणजेच दिवाण. 1948 ते 52 पूर्वीच्या मुंबई राज्यातील बी.जी. खेर सरकारमध्ये संसदीय सचिव. 1953 ते 56 मुंबईतील मोरारजी देसाई सरकारमध्ये आरोग्य आणि कामगार उपमंत्री. 1958 ते 62 मध्ये म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री. 1962 ते 68 मध्ये म्हैसूर सरकारचे कॅबिनेट मंत्री. 1968 ते 72 मध्ये पॉंडिचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर. 1972 ते 74 मध्ये ओडिसाचे राज्यपाल. त्यानंतर 1974 ते 79 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती आणि त्यानंतर 1977 मध्ये 6 महिने कार्यवाहक म्हणून अध्यक्ष कामकाज पाहिले. जेट्टी हे 5 दशकांच्या राजकीय कारकिर्दीत नगरपालिका सदस्यापासून ते भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर पोहोचले. बी.डी. जेट्टी यांचे निधन 7 जून 2002 रोजी झाले. निस्वार्थ सेवेचे उदाहरण मांडणारा आणि मूल्यांवर आधारित राजकारणाचा समर्थक म्हणून
त्यांचे कौतुक केले जात असे. एकेकाळी त्यांना असाधारण विचारसरणीचा सामान्य माणूस म्हटले जात असे आणि त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आय एम माय ओन मॉडेल असे ठेवले. बी.डी. जेट्टी यांचा जनशताब्दी सोहळा 2012मध्ये पार पडला. विद्यार्थी मित्रांनो, आज 10 सप्टेंबर आहे आणि आज बसप्पा दानप्पा जट्टी यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण बी.डी. जेट्टी यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय किंवा फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आर.जे. निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.